नागपंचमीची व्रतकथा. प्राचीन काळी एक सेठजी होता. त्यांना 7 मुलं होते आणि 7ही विवाहित होते. धाकट्या मुलाची बायको चांगली चारित्र्याची आणि सभ्य होती, पण तिला भाऊ नव्हता. एके दिवशी त्या घरातील मोठ्या सुनेने सर्व सुनांना सोबत घेऊन घराला प्लास्टर करण्यासाठी पिवळी माती आणायला सांगितले. तेव्हा सर्वजण एक लाडू घेऊन माती खोदण्यासाठी निघाले. सून माती खोदत असताना तिथून एक साप आला, ज्याला मोठ्या सुनेने कुंडीने मारायला सुरुवात केली. हे पाहून धाकट्या सुनाने त्याला थांबवले आणि म्हणाली, मारू नका, हा गरीब माणूस निर्दोष आहे. हे ऐकून मोठ्या सुनेने त्याला मारले नाही. मग तो साप बाजूला बसला. तेव्हा धाकटी सून त्याला म्हणाली की मी लगेच परत येईल, इथून जाऊ नकोस. असे बोलून ती सर्वांसमवेत माती घेऊन घरी निघून गेली आणि आपल्या कामात व्यस्त असल्याने ती सापाला दिलेले वचन विसरली. दुसऱ्या दिवशी ती गोष्ट आठवतात ती सर्वांना सोबत घेऊन तिथे पोहोचली. साप अजूनही त्या जागी बसला होता. ते पाहून धाकटी सून म्हणाली, नमस्कार सर्पभाऊ. साप म्हणाला, भाऊ, तू आधीच सांगितले आहेस म्हणून मी तुला सोडतो, अन्यथा खोटे बोलल्यामुळे मी तुला चावा घेतला असता. ती म्हणाली, भाऊ, माझ्याकडून चूक झाली, मी त्याबद्दल माफी मागते. तेव्हा साप म्हणाला, ठीक आहे, आजपासून तू माझी बहीण आहेस आणि मी तुझा भाऊ आहेस. तुला माझ्याकडून जे हवे ते मागू शकता. ती म्हणाली, मला भाऊ नाही, तू माझा भाऊ झालास तर चांगले आहे. काही दिवसांनी साप माणसांचे रूप घेऊन त्यांच्या घरी आला आणि म्हणाला, माझ्या बहिणीला पाठवा. सगळे म्हणाले की तिला भाऊ नाही, मग तू कोण आहेस? तर तो म्हणाला, मी तिचा दूरचा भाऊ आहे. तो लहानपणीच बाहेर गेला होता. त्याच्या आश्वासनानंतर कुटुंबियांना सुनेला त्याच्यासोबत पाठवले. त्याने वाटेत सांगितले की मी साप आहे, त्यामुळे घाबरू नको आणि जिथे चालायला अडचण असेल तिथे माझी शेपटी धर. धाकट्या सुनेनेही तेच केले आणि अशा प्रकारे तिचे घर गाठले. सापाच्या घरातील संपत्ती आणि ऐश्वर्य पाहून ती थक्क झाली. अशा प्रकारे ती त्याच्या घरी राहू लागली. एके दिवशी सापाची आई तिला म्हणाली, मी काही कामासाठी बाहेर जात आहे, तू तुझ्या भावाला थंड दूध पाज. त्याने ह्याकडे लक्ष न देता सापाला गरम दूध दिले, त्यामुळे त्याचा चेहरा भाजला. हे पाहून सापाच्या आईला राग आला आणि पण सापाने समजवल्यानंतर ती शांत झाली. तेव्हा साप म्हणाला की बहिणीला आता तिच्या घरी पाठवा. मग साप आणि त्याच्या वडिलांनी तिला भरपूर सोने, चांदी, रत्ने, कपडे आणि दागिने देऊन घरी पाठवले. एवढी संपत्ती पाहून मोठ्या सुनेला हेवा वाटला आणि म्हणाली की तुझा भाऊ खूप श्रीमंत आहे, तू त्याच्याकडून आणखी पैसे आण. हे शब्द सापाने ऐकले तेव्हा त्याने सर्व सोन्याचे सामान आणून दिले. हे पाहून मोठी सून म्हणाली की ह्या वस्तू झाडण्यासाठी लागणारा झाडूही सोन्याचा असावा. मग सापाने सोन्याचा झाडू आणून तिला दिला. सापाने धाकट्या सुनेला हिऱ्या रत्नाचा अप्रतिम हार दिला. त्या राजाच्या राणीने त्याची स्तुती ऐकली आणि राजाला म्हणाली, मला सेठच्या धाकट्या सुनेचा हार हवा आहे. राजाने मंत्र्याला ताबडतोब हार आणण्यासाठी आज्ञा केली. मंत्री सेठजीकडे गेले आणि म्हणाले की राणी आपल्या धाकट्या सुनेचा हार घालतील, आम्हाला द्या. भीतीपोटी सेठजीने धाकट्या सुनेकडून हार काढून तिला दिला. धाकट्या सुनेला याचे खूप वाईट वाटले. तिला आपल्या सर्प भावाची आठवण झाली आणि तिने त्याला प्रार्थना केली, भाऊ, राणीने हार हिसकावून घेतला आहे. तू असे काय कर की राणीने हार घातला तो साप बनतो आणि तो मला परत केल्यावर तो हार हिरे मोत्यांनी बनतो. सापाने नेमके तेच केले. राणीने हार घालताच त्याचे सापात रूपांतर झाले. हे पाहून राणी किंचाळली आणि घाबरली. हे पाहून राजाने सेठला निरोप पाठवून आपल्या धाकट्या सुनेला त्वरित पाठवण्यास सांगितले. सेठजी स्वतः आपल्या धाकट्या सुनेसह राजाच्या दरबारात हजर झाले. राजाने धाकट्या सुनेला विचारले, तू काय जादू केली आहेस? मी तुला शिक्षा करीन. धाकटी सून म्हणाली, राजन, माझ्या धीटपणाला माफ करा. हा हार असा आहे की माझ्या गळ्यात हिरे मोती आहेत आणि जर कोणी तो घातला तर तो त्याच्या गळ्यात साप बनतो. हे ऐकून राजाने हार सापात बदलला आणि तिला दिला आणि म्हणाला, आता घाल आणि दाखव. धाकट्या सुनेने घातल्याबरोबर ती हिरे रत्न जडली. हे पाहून राजा प्रसन्न झाला आणि तिला अनेक नाणी बक्षीस दिली. तिचा हार आणि हे घेऊन घरी परतली. तिची संपत्ती पाहून मोठ्या सुनेने
मत्सरातून पतीला सांगितले की धाकट्या सुनेला कुठून तरी पैसे मिळाले आहेत. हे ऐकून पत्नीला हे पैसे कुठून आले हे सांगण्यास सांगितले. मग तिला पुन्हा आपल्या सर्पभावाची आठवण येऊ लागली. मग त्याच क्षणी साप प्रगट झाला आणि म्हणाला, जर कोणी माझ्या धार्मिक बहिणीच्या वर्तनावर शंका घेत असेल तर मी त्याला खाईन. हे ऐकून धाकट्या सुनेचा नवरा खूप आनंदित झाला आणि त्याने नागदेवतेचा सन्मान केला. त्या दिवसापासून नागपंचमीचा सण साजरा केला जातो आणि स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून पूजा करू लागल्याचे सांगितले जाते. नागपंचमीची कहाणी. नागपंचमीच्या आख्यायिकेनुसार पांडवांच्या अर्जुनाचा नातू आणि राजा परीक्षितचा मुलगा जन्मेजयाने नागाचा सूड घेण्यासाठी आणि त्यांच्या वंशाचा नाश करण्यासाठी यज्ञ केला. तक्षक नावाच्या नागाच्या दंशामुळे त्याचा पिता राजा परीक्षित यांचा मृत्यू झाल्याचा त्याला सर्पापासून बदला घ्यायचा होता आणि त्याचा यज्ञ जरद करू ऋषींचा मुलगा अस्तिक मुनींनी बंद केला आणि सर्पापासून संरक्षण केले. ही तिथी सावन पंचमी मानली जाते. सापांना थंड करण्यासाठी त्यांनी त्यांच्या अंगावर दुधाचा प्रवाह ओतला. तेव्हा सर्पांनी अस्तिक मुनींना सांगितले की पंचमीला त्यांची पूजा करणाऱ्याला सर्पदंशाची भीती कधीच राहणार नाही. तेव्हापासून श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीची पूजा कशी करावी? नागपंचमीला भगवान शंकराच्या आवडत्या नागाची पूजा केली जाते. यासाठी घराच्या दाराच्या दोन्ही बाजूला नागाचे 8 आकार काढून नागदेवतेची हळद, रोली, तांदूळ, तूप, दूध, फुले इत्यादींनी पूजा करावी. नागपंचमीचा नैवेद्य 1 दिवस आधी तयार केला जातो. ह्या दिवशी मंदिरात तांब्याच्या नागाची म्हणजे सापाची पूजा केली जाते. पूजेदरम्यान नागपंचमी व्रत कथेच्या आधारे नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आरती केली जाते. नागदेवतेच्या पूजेबरोबरच भगवान शंकराची पूजा करावी असे मानले जाते. तसेच ह्या दिवशी रुद्राभिषेक केल्यास शुभ फळ मिळते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम.